मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। बालभारतीची डुप्लिकेट पुस्तकं छापली जात असल्याची माहिती बालभारतीच्या अधिकाऱ्यांना मिळाली आणि त्यानंतर प्रतिभा प्रिंटर्स या ठिकाणी बालभारतीचे अधिकारी पोहोचले। त्यानंतर त्यांनी पोलिसांना सुद्धा या ठिकाणी बोलवलेलं आहे। आपण या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात जी पुस्तकं आहे ती या ठिकाणी छापली गेलेली आहे। मोठा प्रिंटरचा व्यवसाय या ठिकाणी आहे। काय नेमकी कारवाई हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आपल्यासोबत बालभारतीचे अधिकारी आहे। दादा, काय नेमकी कारवाई केलेली आहे तुम्ही आणि काय किती आहेत नेमकी? नमस्कार, मी दिलीप बाळासाहेब विटकर, भांडार व्यवस्थापक, पाठ्यपुस्तक भांडार वितरण केंद्र नागपूर। आमच्या मुख्यालयाला गोपनीय माहिती मिळाली की इथं आपल्या नागपूर परिसरामध्ये MIDCमध्ये हिंगणा MIDCमध्ये डुप्लिकेट पुस्तकं छापली जाते। त्यानुसार आम्ही इथं पाहणी केली असता तर इथं खरंच प्रतिभा प्रिंटर्स इथं डुप्लिकेट प्रिंटर छापली जात आहे, पुस्तकं छापली जात आहे। तर त्याकरता आम्ही पोलिसांनी प्राचारण केलेलं आहे। याच्याकरता आता सगळे पूर्ण सविस्तर माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल। इथे मोठ्या प्रमाणात पुस्तकं दिसतं, साधारणतः किती असावे आणि कोणत्या कोणत्या वर्गाची पुस्तकं छापली जातात? आपले 10वी युवक भारती इंग्रजी माध्यमाचा पहिला भाग आहे, दुसरा भाग आहे, त्याच्यानंतर प्रॅक्टिकल बुक आहेत काही, तर ती छापली जात आहेत। तर ती आपण आपल्याकडं सगळं मागं इथं स्टॉक आहे, आपण त्याची मोजणी करणार आहोत। तर त्यातलं मोजणी सुरू आहे अजून। नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात ही छापल्या गेलेली पुस्तकं जी आहे ही डुप्लिकेट आहे आणि या ठिकाणी ती छापली जात होती अशी माहिती मिळाल्यानंतर आपण इकडे समोर जरी बघितलं तर इकडे सुद्धा आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात जी पुस्तकं आहे ते स्टॉक करून ठेवण्यात आलेली आहे। हे मोठ्या प्रमाणात पुस्तकांचा छपाई जी आहे ती या ठिकाणी होती। मात्र बालभारतीची ही पुस्तकं नसून ही डुप्लिकेट बालभारतीची पुस्तकं छापली जात असल्याचं जेव्हा बालभारतीच्या निदर्शनास आलं त्यानंतर त्यांनी या ठिकाणी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई केली। आता पोलिसांना सुद्धा या ठिकाणी प्राचारण करण्यात आलेलं आहे। पुढची कारवाई जी आहे ही या ठिकाणी केली जाणार आहे। हे महत्त्वाचं म्हणजे ही पुस्तकं जी आहे ती मोजली जाणार आहे की किती पुस्तकं आहेत आणि किती मोठ्या प्रमाणात याची छपाई या ठिकाणी केली जात होती। आपण जर बघितलं तर मोठ्या प्रिंटर मशीनसुद्धा या ठिकाणी असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आणि MIDC परिसरामध्ये असलेल्या या प्रतिभा प्रिंटर्सवर आता बालभारतीच्या लोकांनी धाड टाकत पोलिसांना प्राचारण केलं। या ठिकाणी कारवाई जी आहे ती केली जात आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।